हॅलो हॅलो करतो हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो दे दोन क्लिअर कर मस्त मस्त आलंय चेक वन चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक माइक हॅलो 1 2 3 हॅलो 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 दादा ओके तुम्ही सेट करा दयेचा सागर तू कृपेची आस आहे आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास आहे मग विनंती माझी तुला ही खास आहे कारण कसाही असलो तरी
श्री गणेशा मी तुझाच दास आहे. आणि 64 कलेचा स्वामी त्या आधी गणरायाला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून या रंगभूमीला त्या नटेश्वराला नतमस्तक होऊन या गावचं ग्रामदैवत आई वाघसाई देवी, माझ्या गावचं सुद्धा ग्रामदैवत माझी आई वाघसाई देवी, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज महाराज राजे शिवछत्रपती, स्वराज्य रक्षक राजे छत्रपती शंभूराजे, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या माता सावित्रीबाई फुले, संत शिरोमणी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ गाडगे बाबा यांच्या पवित्र विचारांना आणि स्मृतीला त्रिवार अभिवादन करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम नाचकला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम, मुक्काम साटव, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्भीड शाखा भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्द यांच्या वतीने माझ्या मायबापांना या छोट्याशा कलावंताचा शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक मित्रांनो, कार्यक्रम रोज चालू आहे. किती आहेत पुढचे सांगत नाही, तर नजर लागते म्हणतात लोक, म्हणून मी सांगणार नाही. पण पुढे आणखीन कार्यक्रम आहेत 12 तारखेपर्यंत, निश्चितपणे दसरा आहे. आणि आज ज्याने आम्हाला या ठिकाणी संधी दिली आहे, या ठिकाणी ग्रामस्थ मंडळ, मला वाटतं या वाघजाईच्या दरबारातली, माझ्या आईच्या दरबारातली ही तिसरी संधी आहे. आणि प्रत्येक माणसाला, म्हणजे प्रत्येक पापी माणसाला किंवा पुण्यवान माणसाला, पापी माणसाला 3च संधी. 100 पाप माफ केले कृष्णाने जरासंधाचे, 99 केले, 100व्या पापाला शिक्षा मिळणार. प्रत्येक माणसाला 1 नाही 2 नाही, पण तिसरी संधी तरी चांगली. मला तिसरी संधी आज माझ्या मायबापांनी या ठिकाणी सुकिवली गावच्या समस्त ग्रामस्थ मंडळ, गाव सुकिवली या गावचं तरुण मंडळ, या गावचं महिला मंडळ, या गावचं ग्रामस्थ मंडळ, प्रतिष्ठित ग्रामस्थ सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा तुम्हाला पुन्हा एकदा. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम सादर करीत असताना आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित बरीचशी मंडळ आहेत. माझे प्रतिस्पर्धी शाहीर या ठिकाणी बाळकृष्ण उर्फ पप्प्या बुवा जोशी यांना प्रथम मानाचा मुजरा करतो. महाराष्ट्राचे ख्यातनाम माझे सगळे बँजो मास्टर, माझे सगळे वाद्यकार, त्यांची थोडीशी ओळख करून देतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो. ढोलकीपट्टू तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचे आशिष पेडामकर, आणि त्यांच्यानंतर ही धुरा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलवण्याचा प्रयत्न करतोय. अजून लहान आहे, नवा आहे, पण छावा आहे, शुभम सुतार. हे 2 ढोलकीपट्टू या ठिकाणी मला साथ करतायत. बँजो मास्टर माझे महेश दादा लवंदे,
सूरजदादा, समीरदादा पवार, त्याचप्रमाणे माझे कीबोर्ड मास्टर या ठिकाणी सागरदादा गायकवाड आणि ऑक्टोपॅडला आहे रुपेशदादा शेलारने हा सुंदरसा आवाज ज्यांच्यावर मदार आहे पुढचे 6 कार्यक्रम आणि हा आवाज टिकवण्याची पाप्यादादा गडशी यांनाही मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित मित्रांनो, महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक माझे कविवर्य गुरुवर्य या ठिकाणी अंकुशजी मोहिते आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ज्यांच्यामुळे या लोककलेमध्ये लोककलेचा प्रवास सुकर झाला ते माझे गुरु, माझे मार्गदर्शक, माझे वडील, माझे जनक, माझे वडील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांनाही मानाचा मुजरा. सन्मान्य राजू शेठ मोहने, महेश मर्चंडे सर आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. सत्यवंशी निकम, महेश मोरे गाव कोरेगाव, परेश जाधव या ठिकाणी माझे मित्र आहेत. सचिन दादा धाडवे, उद्या त्यांचा वाढदिवस. आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. हा, वाढदिवसाचं घेऊ आपण नंतर करू. सचिन दादा धाडवे, श्रीरामजी चाळके सन्मान्य पोस्ट मास्टर आहेत आणि आमचे कार्यक्षेत्रातील बरेचसे श्रीराम चाळके यांच्या पोस्ट मास्टर सन्मान्य आज ज्यांचा वाढदिवस आहे माझे मित्र समीर दादा महादेव, दिलीपजी मोहने आलेत तिस्यातून. सन्मान्य माजी सरपंच शाहीर अमोलदादा मांडवकर आलेत. शाहीर रमाकांत हुमने या ठिकाणी उपस्थित आहेत. संजय दादा सुर्वे आलेत. प्रदीप करंजवकर आले. त्याचप्रमाणे झोलाई कृपा नाच मंडळ यांच्या वतीने बक्षीस सुद्धा माझी शाखा सुद्धा आलेली आहे. गेल्या वर्षी या ठिकाणी नाचलेली आहे पोरं, पण आज जरा म्हटलं जरा वेगळी पोरं देऊया. ही शिवातलीच पोरं आहे, मरवंडे शिव, फार अंतर नाही. 15 वर्ष काम केलं आणि त्याचं मला आता फळ मिळतंय. दोन्ही शाखा मला चांगल्या तुल्यबळ मिळाल्यात. एक शाखा तुम्ही 1-2 वर्षापूर्वी बघितली, तुषार बॉन्ड बरोबर एक कार्यक्रम केला आणि एक मला वाटतंय जगन्नाथ खारगावकरांबरोबर आणि आज शाहीर पप्या जोशी तिसरा कार्यक्रम हा. आणि झोलाई कृपा नाच मंडळ मोरवंडे मुदगडगी उपस्थित आहे. एकनाथजी गावडे आहेत, रविदादा गावडे आहेत. यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं भारदार पारितोषिक सुद्धा आलेलं आहे. माझे कट्टर प्रतिस्पर्धी आणि तितकेच माझे जवळचे मित्र मिलिंद बुवा गुहागरकर या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. अशी बरीचशी मंडळी आहेत. नथुराम जांभूळकर सुद्धा उपस्थित, बरीचशी मंडळी आहेत. मला दिसतील तशी नावं घेतो, कार्यक्रमाची सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय, प्रथा आहे, परंपरा आहे. परंपरेप्रमाणे शाहिरांना माझा लेखी विषय मी त्यांना देणार, त्यांचा लेखी विषय जो काय त्यांनी घेऊन यायचा आहे. कार्यक्रमाची सुरुवात करतो. शाहीर सनस बुवांचं आता आगमन झालेलं आहे. वा 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 वा, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पोरांनो. बुवा आले. हा, बरी बरं बघू द्या कोण 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 आहेत. भरपूर दिसतात, येतात ना. शाहीर लेखी विषय घेऊन या, कार्यक्रमाची सुरुवात करतो. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वसवेध्याय आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकला मती प्रकाशु मणे निवृत्ती दासू अवधारी जोशी सर्व मंगल मांगल्ये शिवे
सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वंदन गुरुला भी केलेच पाहिजे, सर्वस्व तयाला हे वाहिलेच पाहिजे, जर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे, तर शरण सद्गुरुला आधी गेलेच पाहिजे। नवरात्रीचा 9 दिवसांचा आदि मायेचा आदिशक्तीचा जागर सुरू आहे आणि म्हणून आज बघा आजचा कलर पांढरा पांढरा आहे का नाही पोरांनो? आजचा कलर पांढरा। मग आज माझी गाव पांढर जर माझ्या पाठीशी असेल तर आजचा कार्यक्रम एक नंबरच होणार, काळजी नाही। म्हणून कवन गातोय, तिच्या चरणी अर्पण करतोय, म्हणायचं आहे का? नव दिवसाच्या नवरात्रीला नव दिवसाच्या या नवरात्रीला आई जागर तुझा मांडीला नव दिवसाच्या या नवरात्रीला आम्ही जागर तुझा मांडीला मन मन हे आई जगदंबे तुला नमन हे आई वध जाई तुला दिवसाच्या नवरात्रीला जागर तुझा ग मांडीला आई जागर तुझा ग मांडीला नमन हे आई जगदंबे तुला हे आई जगदंबे तुला आई जगदंबे तुला आई जगदंबे तुला हो नव दिवसाच्या नवरात्रीला नव दिवसाच्या नवरात्रीला जागर तुझा ग मांडीला आई जागर तुझा ग मांडीला नमन हे आई जगदंबे तुला नमन हे
आई वाग जाई तुला मन हे आई वाग जाई तुला मन हे आई वाग जाई तुला ममता तुझ्याच दारी तव भक्तीचे आम्ही पुजारी तव भक्तीचे आम्ही पुजारी तव भक्तीचे आम्ही पुजारी समता ममता तुझ्याच दारी तव भक्तीचे आम्ही पुजारी तव भक्तीचे आम्ही पुजारी तव भक्तीचे आम्ही पुजारी असू दे माया कृपेची छाया असू दे माया कृपेची छाया तूच आमची आधारशिला आई तूच आमची आधारशिला नमन हे आई वगदारे तुला नमन हे आई वगदारे तुला आई वाग जाई तुला नमन हे आई वाग जाई तुला महिषासुराला तुमारून माय खरा आम्हाला दिला तू न्याय करा आम्हाला दिला तो न्याय करा आम्हाला दिला तो न्याय महिषासुराला मारून माय खरा आम्हाला दिला तू न्याय करा आम्हाला दिला तो न्याय करा आम्हाला दिला तो न्याय सुख भूल झाली तू माफ केली सुख भूल झाली तू माफ पदरात घेऊन मला आई पदरात घेऊन मला मन हे आई जगदंबे तुला मन हे आई वाग जाई तुला आई वाग जाई तुला नमन हे आई वाग जाई तुला महिमा जगा निराळी तुझी ही महिमा जगा निराळी वैऱ्यावरती तू मात केली वैऱ्यावरती तू मात केली वैऱ्यावरती तू मात केली अंकुशाला सचिन शाहिराला अंकुशाला त्या सचिन शाहिराला अग कळली ग तुझी ही लीला आई कळली तुझी ही लीला नमन हे आई वागशाई
नमन हे आई जगदंबे तुला नमन हे आई जगदंबे तुला नमन हे आई वागजाई तुला हो नवदिवसाच्या नवरात्रीला नवदिवसाच्या नवरात्रीला जागर तुझा ग मांडीला जागर तुझा ग मांडीला नमन हे आई जगदंबे तुला नमन हे आई जगदंबे तुला नमन हे आई वागजाई 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 तुला नवदिवसाच्या नवरात्रीला जागर तुझा मांडीला नमन हे आई वाघ जाई तुला श्री गजानन महाराज गावदेवी माते बोल शक्ती वाले अखंड सदा लाल घराण्याचा विजय आजो गुरुवर्य गुणाजी दामाजी वाजतात विष्णू परशुराम गोवा भैरी केदारनाथ मंडळ शिवखुर्दवाल्यांचा विजय आजो 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 छत्रपती शिवाजी महाराज बजरंग बली गणपती बाप्पा मोरया बक्षीस सांगितलंय नावं राहून जातात मला माहिती आहे, पण बरीचशी माझीच लोक आहेत घरची आणि निश्चितपणे एखादं नाव राहिलंच तरी कोणी राग मानणार नाही याची निश्चितपणे खात्री आहे. तरी सुद्धा या ठिकाणी जोलाई कृपा नाच मंडळ सांगितलं मोरवंडे मोदगेवाडी यांच्या माध्यमातून 200 रुपये मिळाले. बँजो मेकर्स सन्मान्य सचिनदादा टेटविलकर दादांच्या माध्यमातून 200 रुपये आले. दादाही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांनाही मानाचा मुजरा. सन्मान्य माझे मित्र, माझे वर्गमित्र आणि सध्या आता जेडपी शाळेमध्ये कार्यरत आहेत, शिवखुर्द शाळेमध्ये, बरोबर ना बघून ना, बरोबर आहे. सन्मान्य महेशजी मर्चंट सर आणि या संपूर्ण संचालक टीम ह्या मुलांना तेच शिकवत आहेत सध्या, त्यांचेच हा घेतो त्यांचेच शिक्षक आहेत आणि दादांच्या माध्यमातून सरांच्या माध्यमातून 1001 रुपयांचं बहारदार पारितोषिक. महेश सर आपल्याला मानाचा मुजरा. हा कागद तिकडं द्या जरा, कागद द्या ना, मगाच बसना कागद घेतो ना. स्तवन झालेलं आहे वेडं वाकडं, आवाज थोडा बसलेला आहे, मला त्रास होतोय मला माहिती आहे. आणि आणखीन आता मी सांगत नाही किती आहेत ते, पण करायचे आता तुमच्यासारखेच आयोजक आहे, मग त्यांची पण हिरमोड व्हायला नको म्हणून अशी पोरा 2-3 तयार केली. एक नाचणाऱ्यातला त्याचा एक आवाज ऐका फक्त, देणार आहे शेवटीला.
हे बघा इकडे त्याचा पण बघून ऐकून घ्या जातात अशी 10 पोरं तयार केलेत उद्या मेलं तरी गम नाही पस्तावा नाही काही नाही टेन्शन आपली तयारी आहे कारण काय मरण सांगून नाही येत कुणा मित्रांनो आणि आता लहान लहान पोरांना हार्ट अटॅक यायला लागले करायचा का खत खा अजून खत खा खत रेशन खा रेशनिंगचं तांदूळ खा तुम्हाला हार्ट अटॅकच येणार तुम्ही काय नाही आम्ही काय ऐका गड तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी लवत नाही पाहता नाही डोळ्याची पापणी अरे गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची आहे साऱ्या देवात देखणी चारला सेवा आणि चारला तुझे माझे नाते निराळे तुझे माझे नाते निराळे माया ममतेचे हे जाळे तुझे माझे नाते निराळे माया ममतेचे हे जाळे नाव कोरिळे मी या मनारे नाव कोरिले मी या मनारे श्री गणारे हो बाळा गौरीच्या तू श्री गणारे माझे नाते निराळे माया ममते हे जाळे तुझे माझे नाते निराळे माया ममतेचे हे जाळे नाव कोरिले मी या मनारे देवा नाव कोरिले मी या मनारे श्री गणारे हो बाळा गौरीच्या तू श्री गणारे श्री गणारे बाळा गौरीच्या तू श्री गणारे गणारे बाळा गौरीच्या तू श्री गणारे श्री गणारे बाळा गौरीच्या तू श्री गणारे जरी देव जगात असले 33 कोटी जरी देव जगात असले 33 कोटी तरी देवा माझ्या मनाला आवड तुझी मोठी हा तरी देवा माझ्या मनाला आवड तुझी मोठी तरी देवा माझ्या मनाला आवड तुझी मोठी जरी देव जगात असले जरी देव जगात असले 33 कोटी तरी देवा माझ्या मनाला आवड तुझी मोठी तरी देवा माझ्या मनाला आवड तुझी मोठी तरी देवा माझ्या मनाला आवड तुझी मोठी सुख दुःख माझे गणेशा पुरवारी माझी मनीषा सुख दुःख माझे गणेशा पुरवारी माझी मनीषा पुन्हा सांगू माझी विवंचना रे पुन्हा सांगू माझी विवंचना रे श्री गणारे हो बाळा गौरीच्या तू श्री गणारे श्री गणारे बाळा गौरीच्या तू श्री गणारे गणारे हो बाळा गौरीच्या तू श्री गणारे श्री गणारे हो बाळा गौरीच्या तू श्री गणारे
फुले वाहतो देवा आम्ही तुझ्या पायी सर्व फुले वाहतो देवा आम्ही तुझ्या पायी सर्व फुले वाहतो देवा आम्ही तुझ्या पायी विनंती ही माझी तुम्हाला धाव घ्यावी आजरणाला विनंती ही माझी तुम्हाला धाव घ्यावी आजरणाला आळवीत तुझला या दिनारे देवा आळवीत तुझला या दिनारे श्रीगणारे हो बाळा गौरीच्या तू श्रीगणारे श्रीगणारे बाळा गौरीच्या तू श्रीगणारे गणारे हो बाळा गौरीच्या तू गणारे गणारे बाळा गौरीच्या तू गणारे तुझे माझे नाते निराळे माया ममतेचे हे जाळे तुझे माझे नाते निराळे माया ममतेचे हे जाळे नाव कोरले मी या मनारे देवा नाव कोरिले मी या मनारे गणारे हो बाळा गौरीच्या तू गणारे गणारे बाळा गौरीच्या तू गणारे गणारे बाळा गौरीच्या तू गणारे नक्की आलेत का नक्की आलेत ना समीर मालक रत्नागिरी यांच्या माध्यमातून 250 रुपयांचं पारितोषिक आहे फरमाईश आहे गवळणची कागद सह्यांनो घेता वाळ मुंबईतून लाईव्ह आहे प्रत्येक कार्यक्रम आता जल्ल सगळा समोर सगळा एकदम जवळ जवळ झालेला आहे कार्यक्रम अरे वा जाधव साहेब आलेत आमचे समीरजी मालक जाधव दादा तुम्हालाही मानाचा मुजरा तुमचं मन घेतो बक्षीस नो प्रॉब्लेम घेतो ही फरमाईश घेतो लाईव्ह आहेत 250 रुपये दिले कागद सह्यांनो घेता वाळ गोवांच्या विरोधात गायलेली गवळण आहे बऱ्याच वेळा पाणी नाही पियाचं रे बारी झाल्यावर एकच घोट बस जास्त नका पिऊ चलेगा 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 बोलण्यात आहे तुमच्या खोट हो काग सयानो घेता वाळ यशोदा म्हणते
सगळ्या गवळण माझी जुनी गवळण आहे. बुवांच्या विरोधात 2-3 वेळा लावले मी आणि फरमाईश येते मला. फरमाईश आले म्हणून माझी गवळण वेगळी आहे. दादांसाठी लवकर संपवणार आहे. तुम्हालाही मानाचा मुजरा सगळ्यांना. बरीचशी मंडळी आले ओळखीची दिसतात सगळे. फरमाईश आले म्हणून देतो. एवढा समाजा यशोदा म्हणते गवळणींना एवढा समाजा छोटा एवढा बाळ छोटा एवढा बाळ. यशोदा म्हणते गवळणींना अहो बोलण्यात अगं बोलण्यात आहे तुमच्या खोट. यशोदा म्हणते अजून लहान आहे अजून त्याच्या दुधाचे दात पडले नाही. तुम्ही म्हणता तो आमची चोरी करतो माठ फोडतो. मग यशोदा म्हणते त्या सगळ्या गवळणींना तक्रार घेऊन गेल्या त्यांच्याकडे विषय पटवलेला आहे. बरेच वेळा ऐकलेला असेल बरेचशा लोकांनी. घेता वाळ एवढा समाजा छोटा एवढा बाळ. बोलण्यात आहे ग तुमच्या खोट हो. पाप्या माझा चुकतोय अजून घोट हो. बोलण्यात आहे तुमच्या खोट. पाप्या माझा चुकतोय अजून घोट. बोलण्यात आहे तुमच्या खोट. पाप्या माझा चुकतोय अजून घोट. बोलण्यात आहे तुमच्या खोट. पाप्या माझा चुकतोय अजून घोट. बोलण्यात आहे तुमच्या खोट. पाप्या माझा चुकतोय अजून घोट. 250 मिळाले. फरमाईश पूर्ण केले. आता माझी गवळ बघा. मराठी भाषा माझ्या मायमाऊल्या आहे. माझा समाज आहे आणि देवी देवतांना तर वाईट बोलायचं ना. आपला हिंदू धर्म आहे आणि आपणच आपल्या देवी देवतांची विटंबना करायची त्याच्यापेक्षा मोठं पाप नाही. पण मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींची भाषा आहे. माऊलींची भाषा आहे आणि आज काय बोलू माझ्या मराठीची कौतुके. माऊलींची भाषा काय बोलू माझ्या मराठीची कौतुके. अमृतातही पैजा जिंके अशा माझ्या मराठी भाषेला अभिजात राजभाषेचा दर्जा राज्य सरकारने केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. आताच्या परवाचा जीआर आहे. परवाचा जीआर बोला. मी मगाशी सांगितलंय माझ्यासमोर माऊली माऊली बुवा म्हणतील ते पाहुणे आले आपल्याकडे लांबून. मी खेडचा आहे मी इथला आहे. बुवा असं म्हणतील की तुम्ही मग टाइमपास केला वेळ घेतला. एक फक्त घेतो फरमाईश एकदा आले. सचिन दादा बघा सचिन दादांच्या माध्यमातून 1001 रुपयांचा आलाय. मनानं दिलदार नाही शोधूनही मिळणार. स्वभाव झुंजार हो जशी दुधारी तलवार. हा धाडव्यांचा लेख आहे मनाचा लेख. आई बाबांनी साऱ्यांचा लाडका. संदीप दादा तुमचाही लाडका. अरे कोण हाय कोणच नाही माझ्या सचिन दादा सारखा. कोण हाय कोणच नाही आमच्या सचिन दादांसारखा. कोण हाय कोणच नाही आमच्या सचिन दादांसारखा. कोण हाय कोणच नाही आमच्या सचिन दादांसारखा. सॉरी शक्ती म्हणून वेळा माफी असावी. हो नरेंद्र सावंत यांच्या माध्यमातून निर्वाळगाव नरेंद्र सावंत यांच्या स्मृती प्रित्यर्थ अभिषेक अभिनाथ सावंत दादा 100 रुपये. असं आजनामधनं येत राहा मला पण बरं वाटतं. मग मजा वाटते आहे का. सचिन आंबरे
सरपंच आले, बरीचशी मंडळी दिसतात तिकडे. वाकून तिकड बघू द्या. आमचे माझ्या गावातील शेजारी आमचे साळुंके दादा सुद्धा आहेत. बरीचशी मंडळी दिसतात. सगळे आपलीच दिसतात. हो, पुन्हा कोणाचे नाव घेऊ हा मोठा प्रश्न पडला. हो, पण कोणी नाराज होऊ नका एवढी विनंती आहे. सगळे माझे येतो. हा, नाव सांगा. राजू शिंदे 100 रुपये. काळकाईचं गाणं म्हणा. टेन्शन नाही घ्यायचा. सचिन भाऊ उभा आहे. टेन्शनच नाही घ्यायचं. पेन्शन घ्यायची आपण 60 वर्षानंतर. कलाकारांना पेन्शन आहे 50 वर्षानंतर. हा, राज्य सरकारचा GR आहे. राज्य सरकारचा GR. आता 5000 झाले समीच. आता तुम्ही कोर्टात काम करता, तुम्हाला या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. कलाकार जे आपल्या तालुक्यातील कोकणातील जे जुने राहते कलाकार आहेत, ज्यांना जे निराधार आहेत, ज्यांना आधार नाही, शासनानं 5000 आता पेन्शन केली. हा, म्हणून सांगतो हे काना माझ्या चार खाली. हा, एकाना माझ्या बोलण्यात नाही रे खोटी. खरंच काना माझ्या बोलण्यात नाही रे खोटी. तुझ्यापेक्षा वयाने ही राधा आहे रे मोठी. खरंच आहे. शाहीर देऊन घ्या. बघा, तुम्हाला आरतुर करणार नाही, तुम्हाला वैयक्तिक बोलणार नाही, तुम्हाला आवाज करणार, पण आणि माझ्या देवी देवतांची विटंबना सुद्धा होऊन देणार नाही. गवळण कशी सादर करतोय मला आहे, तुम्हाला फक्त ऐका कसं. हे गाणं माझ्या बोलण्यात मुळीच नाही खोटी. तुझ्यापेक्षा मी आहे वयान मोठी. जन्म घेतलास तू त्या देवकीच्या पोटी. तुला सांगते तुझ्या जन्माची कहाणी. तू भेटलास म्हणून आज या यमुनेच्या काठी. राधा सांगते, म्हणते मी वयाने मोठी आहे कृष्णा. तुला कसं बाबांनी तुझ्या गोकुळात आणलं, त्यानंतर यशोदेनं तुझा कसा सांभाळ केला, ती राधा सांगते कृष्णाला. कशीच ती स्टोरी आहे जन्माची. त्याची कृष्णाच्या जन्माची कहाणीच गातोय, वेगळं नाही का. मराठी भाषा आहे. वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते. वाईट काय बोलणार नाही. शब्दांचा खेळ आहे, तो तुमच्या लक्षात येईल. म्हणायचं आहे काय. आहे कडू कारली. राधा म्हणते कृष्णाला, ए घनश्यामा तुझा तो मामा, तो आहे कडू कारली. राधा म्हणते कृष्णाला, कृष्णा तुझा मामा लय डेंजर. तुला मारायला त्याने किती दैत्य पाठवले. पुतना मावशीला पाठवली, अनेक दैत्य पाठवले, असुर पाठवले, पण तुझा काही बाल बाका झाला नाही. किती क्रूर आहे तो कंस. राधा सांगते कृष्णाला, काय म्हणतोय, ए घनश्यामा अरे तुझा तो मामा आहे कडू कारली. कारल्याच्या भाजीत गुळ टाकलं तरी कडू, म्हणून आहे कडू कारली. तुझ्या आईची त्या देवकी मायेची त्याने सगळी खोलून मारली. बंदिवासाची दारं खोलून 7 पोरं कंसाने मारला भावाने. सख्या बहिणीची देवकीची. मराठी भाषा आहे माऊल्याने. राग नसावा, लोभ असावा. घ्या तुझ्याची देवकी मायची, तुझ्याची देवकी मायची त्याने सगळी खोलून मारली. तुझ्याची देवकी मायची त्याने सगळी खोलून मारली.
आईची देवकी माईची त्याने सगळे खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळे खोलून मारली आकाशवाणी वरून सात पोरे टाकली मारून सात पोरे टाकली मारून दिले बंदी खाण्यात सारून सार बघत होता सोडून तुझा तुझ्या आईची देवकी माईची तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळी खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची आपटून त्यानं मारली आईची देवकी माईची त्याने खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळी खोलून मारली निघाला घेऊन दूर यमुनेला आला होता पुरे पाणी आलं गळ्याच्या वर तरी वाचवलं शारंगर निघाला वसुदेव निघाला घेऊन दूर यमुनेला आला होता पुरा पाणी आलं गळ्याच्या वर तुला तरी वाचवलं सारंग घर सांगते गोपी आहे तू पापी हो सांगते गोपी आहे तू पापी तुला यशोदेन तारली तुझ्या आईची देवकी माईची देवकी माईची त्याने सगळी खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळी खोलून मारली त्याने सगळे खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळे खोलून मारली अरे घनश्याम तुझा तो मामा तुझा तो मामा आहे कडू कारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळी खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळे देवकी माईची त्याने सगळे खोलून मारली तुझ्या आईची देवकी माईची त्याने सगळे खोलून मारली तुला आणलं गोकुळामधी पदस्पर्शाने आटली नदी कृष्णाच्या पायाला स्पर्श झाल्यावर यमुनेचं पाणी कमी झालं मित्रांनो मराठी भाषा खोलून मारली बंदिवासाची दार खोलून सात पोरं मारली आठवा खरा जन्माला आला शास्त्रातला ग्रंथातला विषय वेगळा फक्त मराठी भाषा तुम्हाला वेगळं वाटत असेल काय तसा विषय नाही शाहिरांनी मला उत्तर द्यावं माझ्या गवळीचं अशी माझी अपेक्षा आहे बक्षीस आलंय थांबा माग आहे होय सोहम मादे कुठं आहे सोहम मादे किधर है छोटा पॅकेट बडा धमाका तुमच्या गावातले मित्रांनो शान आहे उद्याचा सुपरस्टार ढोलकीपटू आहे किंवा पक्वाज वादक तरी निश्चितपणे त्यात काही शंका नाही आताच आहे 10, 12, 15 कार्यक्रम वा तुम्हाला झोपायला नसेल
झोपायची उंकार. सोम दादा, सोम साठी पण सगळ्यांनी मित्रांनो जोरदार सुपिली गावचा. आणि सोहम दादाचा बर्थडे कधी आहे? थांबा 12 वाजू द्या, थांबा जरा. आणि म्हणून वाजून गेले. अरे वा वा वा, म्हणूनच बर्थडे झाले. वा वा, तुम्हालाही वाढदिवसा शुभेच्छा. सोहम दादा भाले यांना सुद्धा बक्षीस ढोलकीपट्टू. आणि सनी दादा भोसले युवा मंच सचिन धाडवे यांचं गीत आपले लाडके सचिन भाऊ यांच्या माध्यमातून 500 रुपये आलेले आहेत. त्याचप्रमाणे श्रीराम धोंडू सारखे सन्माननीय पोस्ट मास्टर आहेत. मागाशी नाव घेतलं होतं आणि पैसे नसते दिले तरीही घेणारच होतो, काही टेन्शन. सहर्य संबंध आहे ते जपायच पाहिजेत. आणि शेवटीला एका कार्यक्षेत्रात कामाला आहे. दादांच्या माध्यमातून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक सन्माननीय पोस्ट मास्टर यांना ही मानाचा मुजरा म्हणायचा काय थोडक्यात. बघा एक अंतरा होता, एक अंतरा होता. ऐका, लोकांचा गैरसमज नको. तुला आणलं गोकुळामधी पदस्पर्श नाटली नदी, सांग कळायचं तुला हे कधी. राधा म्हणते कृष्णाला, आता सोडू नको ही संधी, मारतो त्याला त्या कंसाला, मारतो त्याला त्या पाप्याला नाही पाप्याला म्हणतो. हो, तुमचा जो गैरसमज व्हायचा काय सांगा. मारतो त्याला त्या पाप्याला, सांगते म्हणून थोरली. राधा मोठी होती कृष्णापेक्षा, थोरली. मोठ्याला थोरला म्हणता, बारक्याला धाकटा. कृष्ण धाकटा यांना साक्षा कार्यक्रम आहे. सांगते म्हणून थोरली तुझ्या आईची देवकी माईची. आपटून दगडावर आपटला नव्हती, माया उडून गेली होती. दगडावर आपटला नव्हती, 7 फूट आपटून मारलं. फक्त भाषेची मर्यादा आहे, बाकी मला काय म्हणायचं ना. शेवटचं गाणं घेतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद. आता नाव नाही घेतलं इकडे माहिती. अहो हे कुठल्या चिठ्ठ्या देता, फंडातलं पैसे कोणी घेतलं, किती राहिलं, किती शिल्लक. हे काय, हा उलटा इकडा. अरे वा, इकडा आहे वय. बापरे, असं कसा व्हायचा मला. कुठला तरी नाव गेलं असतं. सुरेश उसरे गणपती कृपा चे मालक यांच्या स्मरणार्थ रवींद्र जाधव, मी बघा तसं नाव म्हणतो. साहेबांचं सुद्धा मी गाणं श्रद्धांजली गीत झालेलं आहे. आणि आपल्याच तालुक्यातील सन्मान्य दिवंगत कैलासवासी केशवराव भोसलेंचं सुद्धा गाणं श्रद्धांजली गीत आहे. आज नाही घेणार, वेळ आहे. 2-3 बारे खेळमध्ये टेन्शन नाही घ्यायचं. पण मित्रांनो बघा, माणूस मेला दुश्मनी संपला आहे ना. आणि मरोपर्यंत चांगलं म्हणतात. हो, मरोपर्यंत चांगलं म्हणतात. बाय चांगला होता, हा मरत नाही तोपर्यंत शिव्या देणार. सगळे गावकरी, शेजारी पाजारी सगळे शिव्या देणार. मरोपर्यंत मरायच्या. मेल्यावर सगळी म्हणतात चांगला होता. मरू द्या, कसा होता. दारू पियाचा व्हायचा, इकडे तिकडे बोलायचं, पण चांगला होता म्हणजे. मरोपर्यंत नाही कोण म्हणणार. असं ऐका. आणि म्हणून बघा, सगळ्या तुमच्या आमच्या नशिबात सगळ्यांच्या तीच आहे. माणूस जो जन्माला आला तो आज ना उद्या जाणार. दादांच्या माध्यमातून रवींद्र जाधव तुमच्याकडून 100 रुपयांचा बहारदार पारितोषिक. हे 500 कोणाकडनं आले. रोशनी सन्माननीय सरपंच साहेब या गावच्या सरपंच आहेत, यांच्या माध्यमातून रोशनी साळके बरोबर ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी 501 रुपयांचा बहारदार पारितोषिक. या गावचे उपसरपंच असतील, या गावचं या
ग्रामपंचायत सदस्य असतील, तंटामुख्य अध्यक्ष असतील, मला सगळ्यांची नावं माहिती नाही. सगळ्यांनी माझे चांगले मित्र सुद्धा आहेत. साळके दादा आमचे रेल्वे स्टेशनला कधीही गेलो तर त्यांची निश्चितपणे मदत असते. बरीचशी लोक अशी जीवाभावाची आहेत मित्रांनो, त्यांची नावं घेतली नाहीत, पण मला माहिती आहे ते नाराज होणार नाही. सगळे लोक माझीच आहेत, 100% मला खात्री आहे. आणि म्हणून शेवटचं गाणं शायरांना विषय दिला, शायरांना विषय दिला, लेखीही दिला. आणि आमच्याकडे पद्धत आहे की आपल्या गद्याचा विषय गद्याला द्यायचा, पद्यामध्ये द्यायचा, म्हणजे कवितेमध्ये द्यायचा. पद्य म्हणजे कविता, कवितेत द्यायचा. शायरांना मी विचारलं, थोडक्यात सांगतो. 2 स्त्रियांच्या सहयोग होतात. ए पोरांनो, इकडं लय गडबड होते. काय रे, काय बक्षीस बिक्षीस येत असेल तरी हा लवकर, तरीच गडबड आहे. हा, ही पोरं माझ्या आजोलातली दिसताय. अंबोली अरे नाव तर सांग बरं. तो हा प्रभाकर यादव कुठं आहे? हा, आता नातं बी तर सांगत नाही रे एवढं. प्रभाकर दादा यादव आंबोली गावातून सुद्धा माझ्या आजोळातून बरीचशी मंडळ आलेली आहेत. बरीचशी सगळी लोक ही सगळी ओळखीची दिसतात. सॉरी, नाव घेतलं नाही तर राग मानू नका कोणी. 200 रुपये मिळाले. अमोलकर बारी बघून जायचे. ऐका, शेवटचं गाणं घेतोय. बुवांना लेखी विषय दिलेला आहे. विचारलंय त्यांना की 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आहे. बघा, निसर्ग नियम बदलायला लावला. जर बाळ जन्माला यायचं असेल तर स्त्री आणि पुरुषाचा संग व्हावा लागतो, असा निसर्ग नियम आहे. मी बुवांना निसर्ग नियमाच्या विरुद्ध विचारलंय. बुवांना विचारलं, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले, त्या बाळाचं नाव काय आणि त्या बाळाचं गाव काय? एवढा सोपा प्रश्न आहे माझा. मला अनेक त्याला बाजू देता आल्या. जरासंध सांगितलं, मला बलराम सांगितलं, काही लोकांनी कृष्ण सुद्धा सांगितलं. बरीचशी उत्तरं कोटी मिळतात. ती मी बाजू तुम्हाला सोडवून देणार आहे. फक्त माझी अट एवढीच आहे की तुम्हाला लिहून दिलेली आहे. फक्त ग्रंथाचं नाव सांगा. खानदानी शाहीर आहे, नाव सांगा. ग्रंथ पण मागणार नाही तर मी विषय मान्य करून जाईल. मी शाबास म्हणेल तुम्हाला. प्रश्नपद ऐका. सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा, पुन्हा जन्मा येईल का? पुन्हा जन्मा येईल का? माझ्या भीमराया वाणी कोणी पुढारी होईल का? काय म्हणायचंय? घेरे घालून नजरे खालून. तुम्हाला प्रश्न दिलाय तो म्हणता तुम्ही काहीतरी वेगळा समजा. मराठी भाषा आहे माझी. घेरे घालून नजरे खालून. एकदा वाचून घ्या, प्रश्न दिलाय तो असंच बाकी काय. घेरे घालून नजरे खालून. अरे उगाच कशाला दावतोस बोलून, नको खाऊ फुकटचा भाव. आज मी बाई बुवा मर्द, गाड्या मर्दाची हिम्मत दाव, गाड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही तर मारून जाईन डाव. गाड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही तर मारून जाईन डाव. गाड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही तर मारून जाईन डाव. गाड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही तर मारून जाईन डाव. घेरे घालून नजरे खालून, घेरे घालून नजरे खालून. उगाच कशाला लावतोस बोलून, नको खाऊ फुकटचा भाव. गाड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही तर मारून जाईन डाव. गाड्या मर्दाची हिम्मत दाव, नाही तर मारून जाईन डाव. स्त्रियांच्या संयोगातून जन्मच आले बाळ, जन्मच आले बाळ, जन्मच आले बाळ. दोन स्त्रियांच्या संयोगातून जन्मच आले बाळ, जन्मच आले बाळ, जन्मच आले बाळ. बापन सुनही त्या दोघींनी, बापन सुनही त्या दोघींनी केला त्याचा सांभाळ, केला त्याचा सांभाळ. नाव ठेविले
मर्दाची हिम्मत दाव नाहीतर मारून जाईल डाव मर्दाची हिम्मत दाव नाहीतर मारून जाईल घेरे घालून नजरे घालून तुझ्या कशाला कौतुक बोलून घेरे घालून नजरे घालून तुझ्या कशाला कौतुक बोलून नको खाऊ सुकटचा भाव गड्या मर्दाची हिम्मत दाव मारून जाईल गड्या मर्दाची हिम्मत दाव नाहीतर मारून जाईल गड्या मर्दाची हिम्मत दाव नाहीतर मारून जाईन डाव दादा तुमची काय फरमाईश कुठली काळकाय ही काळकाय ही काळकाय लगेच घ्यायचा हा चालेल ना कारण बघा नियमाप्रमाणे गाडी 4 हा तुमची फरमाईश माझ्या उदार राहिली 100% फेडून जाईल पहिली फेरी संपवतो भुवाना पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद